या सिनेमामध्ये जयची भूमिका अशी आहे की तो एक बैलगाडा मालक आहे, त्याचप्रमाणे मैत्री जपणारा आहे, त्याचप्रमाणे कुस्तीशी त्याची नाळ जोडलेली आहे, पण त्याचा जो स्ट्रगल आहे किंवा जे गावातलं थोडंफार पॉलिटिक्स मधून तो कसा वरती येतो आणि कुस्तीपट्टू कसा बनतो, कसा घडतो, त्याच्या पाठीमागे त्याच्या वस्तादांचं किती कार्य आहे हे संपूर्ण दाखवायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून आमचे डिरेक्टर आयू बाबलदार सर आणि निर्माते राहुल गव्हाण सर, किरण पाटे सर प्रयत्न केलेला आहे. तो आम्ही पैलवान मंडळी म्हणजे मी स्वतः महाराष्ट्र चॅम्पियन आहे, अमोल लंके नॅशनल चॅम्पियन आहे, बापू भास्कर आहे, आम्ही तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रू स्टोरी आहे की काल्पनिक आहे काय? ट्रू स्टोरी नाही आहे, काल्पनिकच आहे. खऱ्या अर्थाने आयुष सरांच्या डोक्यामध्ये आधीपासून संकल्पना होती बैलगाडाची, कारण ते स्वतः बैलगाडा मालक होते, निर्माता देखील बैलगाडा मालक आहे. सो तो एक कॉम्बो पॅक म्हणता येईल, बैलगाडा कुस्ती, जे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे खेळ रांगडे ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पॉलिटिकली बैलगाडीला काही समर्थन नाही, काय तर काही लोक असमर्थ आहेत, त्याबद्दल काय बोलताल? नाही, ॲनिमल क्रुएल्टीवर सुद्धा त्यांच्या इंटरनॅशनली त्याच्यावर बॅन आणला होता. हो हो, आणि तुम्ही त्यालाच प्रमोट करता? नाही, तसं काय त्याच्यामध्ये संदेश द्यायचं काही काम केलेलं नाहीये. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर स्वतः ते बैलगाडा मालक असल्यामुळे त्यांची इच्छा होती की आपल्याला बैलगाडा या सिनेमामध्ये दाखवायचा आहे. सो त्यांचे हे प्रयत्न गेले 5 वर्ष झाले चालू होते. त्याच्यानंतर त्यांची फक्त इच्छाशक्ती एवढीच होती की हा सिनेमा मी बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतरच मी लोकांपर्यंत पोहोचवणार. तो त्यांनी वेट 3-4 वर्ष केला. मराठी सिनेमा 3-3, 4-4 वर्ष थांबल्यानंतर त्याची परिस्थिती कशी होती किंवा त्याला किती संकटांना तोंड द्यावं लागतं, ते आमच्या डिरेक्टरांना, आम्हा सर्व कलाकारांना, निर्मात्यांना या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन आम्ही आज इथं तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पण बैलगाडा शर्यत ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस बैलांना मारावं लागतं किंवा ॲनिमल क्रुएल्टी करावी लागते, ते प्रमोट होत आहे असं नाही? अशा पद्धतीचं काय त्याच्यामध्ये दाखवलेलं. घाटाची शर्यत आहे, घाटाच्या शर्यतीमध्ये जशा पद्धतीने सरांनी अभ्यास केलेला आहे बैलगाडाचा, ते स्वतः मालक असल्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने याच्यामध्ये ते हँडल केलेलं आहे. मुळातच महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कुस्तीपटू असेल किंवा पहिलवान असेल, यांचं जीवनमान असेल किंवा त्यांचं सर्वाईव्ह असेल, खूप किचकट आहे, समस्याग्रस्त आहे. तिकडे सरकारचे अगदी दुर्लक्ष झालेलं दिसतं. अशा याच्यात पहिलवान चित्रपट काढणं, त्याला प्रेक्षक अपेक्षित करणं, कोण प्रेक्षक अपेक्षित करताय तुम्ही? कुणी बघितला पाहिजे हा चित्रपट? का शेतकऱ्यांचा एक क्लास आहे बाबा की ते आम्हाला बघतील, असं काही ठरलंय? नाही, असं काय नाहीये की एक कोणतं तरी एक क्लास वर्ग आम्ही पकडून चाललेलो आहे. सर्वांसाठी महत्वाचं आहे, कारण कुठलाही खेळ असू दे, कुस्तीच मी म्हणत नाहीये, कोणत्याही खेळामध्ये स्ट्रगल असतो, त्याचे प्रयत्न असतात, त्याच्यामध्ये त्याचे कष्ट असतात, सातत्य असतं. हे केल्याशिवाय कुठल्याही खेळामध्ये माणूस उभं राहत नाही किंवा एखादा प्लेअर तयार होत नाही. तर हे मांडण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. आम्ही सर्व स्वतः खेळाडू आहे, म्हणजे आमची अर्धी टीम तर खेळाडूच आहे. सो पैलवान आता कुठल्या क्षेत्रात नाहीये. तुम्ही आज बघताय ज्वलंत उदाहरण आहेत, आमदार असतील, म्हणजे राजकारणामध्ये थोडक्यात, बाकीच्या क्षेत्रात, कला क्षेत्रात का नाही. सो आम्ही तो एक केविलवाना प्रयत्न केला या सिनेमाच्या माध्यमातून दाखवायचा. नमस्कार सर्वांना. मी या चित्रपटामध्ये, रांगडा या चित्रपटामध्ये लीडची भूमिका करते ॲज अ देविका म्हणून, आणि माझं खरं नाव आहे मयुरी नव्हाते, प्रॉपरली विदर्भाची आहे, हिंगणघाट येथनं. आणि रांगडा या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर पैलवान आणि कुस्ती या क्षेत्रावर म्हणजे आधारित आहे. आणि मला वाटतं शेतकऱ्यांशी जुळलेला चित्रपट आहे हा. आमचा नसून शेतकऱ्यांचा जास्त चित्रपट आहे आणि फुल फॅमिली पॅकेज आहे. सगळ्यांनी जाऊन जर बघितला तर फॅमिली सोबत आणि फ्रेंड्स सोबत ते बरंच एन्जॉय करतील. यामध्ये प्रेम, नातं, वचन, कुस्ती, पैलवान, म्हणजे सगळ्या गोष्टी एक फुल टू पॅकेज मूवी मध्ये असायला पाहिजे. ते पूर्ण एंटरटेनमेंट या चित्रपटात. गाणी आहेत, गाणी आहेत. एक सॅड सॉन्ग आहे आणि एक लावणी आहे. लावणी जी वैशाली माडे मॅम यांनी गायलेली आहे आणि सॅड सॉन्ग आदर्श यांनी गायलेलं आहे. पहिलवानाच्या लाईफ वरती हा पूर्ण चित्रपट आहे असं म्हणूया. फक्त पैलवान नाही म्हणता येईल, पण कुस्ती म्हणजे प्लस बैलगाडा शर्यत या गोष्टींवर आधारित आहे. कारण
या क्षेत्रामध्ये त्यातली समोरची जास्त प्रभावीपणे म्हणजे बघितला जातो या गोष्टींकडे. आणि मला तरी वाटतं की फक्त ग्रामीण क्षेत्रात नको, तर ही गोष्ट जी बैलगाडा शर्यत आणि कुस्ती आहे ती सिटीजमध्ये किंवा त्या सगळ्या पब्लिक पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे की या क्षेत्राचं काय एक ऍक्च्युअल इम्पॉर्टन्स आहे जे आपण दुर्लक्ष करतोय आता. शेतकऱ्याकडेच ह्या गोष्टी दोन असतात. गावाकडच्या लोकांच्यानं एक तर घरच्यांना वाटतं पैलवान व्हावा आणि शेतीविषयी असल्यामुळे बैल पाळतात. त्या दोन्ही गोष्टी ह्या शेतकऱ्याकडे अवलंबून असतात, त्यामुळे त्या गोष्टी एकत्र केल्या. नाही विषय वेगळे आहेत. बैलगाडा पिक्चर वेगळा होऊ शकतो, पैलवान की वेगळी, दोन्ही एकत्र आणले तुम्ही. हो, त्यांच्या कुटुंबाला बैलगाडीचा पण नाद असतो. अच्छा. घरात बैल पण चांगला असावा आणि पैलवान पण चांगला असावा. मग पैलवानकी असताना दोन प्रकारचे, एक प्रोफेशनल पैलवान असणे आणि एक गुंडगिरीतला पैलवान नसतोय पण त्याचा गुंडगिरी लेवलला ते दाखवलंय. पहिला अभिनय याचा चित्रपटाचा की अगोदर कामं केली आहेत? अगोदर कामं केलीत मी. बाळूमामा मालिका केली, आता खाशाबा पण केलेली आहे. आणखीन तुझ्या जीवरंगला मालिकेत केली आणि महेश कोटरेंचा एक मराठीतून. आता पिक्चरची जी स्टोरी आपण स्टोरी म्हणतो, ठीक आहे, बैलगाडा शर्यत आहे, पैलवान आहे, पण स्टोरी काय की स्ट्रगल करतात सगळं काय, पण काय म्हणजे एक परिवार दाखवलाय, त्यातला तुम्ही एक शेतकरी कुटुंब असेल, त्यातनं एक पैलवान, बैलगाडा अजून दुसरा, मग संघर्ष काय पुढे म्हणजे विलनचा रोल किंवा काय कशावरनं काय चालू असतं? विलन हा मस्तीखोर लावलाय, म्हणजे गावाला त्रास देणारा किंवा दहशतीतला. आता यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं की असं की विलनला बघितलं तुम्हाला सर्वसाधारण राग येणार असल्या पद्धतीचं विलनचं ते कामच त्या पद्धतीचं आहे. आपण थोड्या वेळ ते पाहिलं की लक्षात येईल. यात कोणती हिरोईन वगैरे आहे का? आहे. पोस्टर कुठं चित्रपटामध्ये विलन जसा असतो डेंजर असं काय दाखवण्याचा प्रयत्न केला, तोच डेंजर सीन पाहिला की तुमच्या लक्षात येईल. कलाकार हिरोचं काम भूषण शिवकरे म्हणून पहिल्यांदाच येते. हो सगळे आणि माझा पण रोल अपोजिट रोल आहे, पण पहिल्यांदाच येतो. काय दाखवायचं रांगणामध्ये? आमची वस्ताद बोलते त्या संदर्भात. रांगडा हा चित्रपट एक पैलवानांचा संघर्ष, गरीब कुटुंब. दुसरी गोष्ट महाराष्ट्राची परंपरा असणारी बैलगाडा शर्यत आणि कुस्ती असेल किंवा जीवनातील मैत्री असेल, या गोष्टीवर हा चित्रपट बनलेला आहे. कारण पैलवानगी करायसाठी किती खर्च लागतो आणि ते करत असताना काय काय करावं लागतं. त्यात माझी विनोदाची भूमिका आहे संदीप रासकर. पिक्चरमधील मी माझं काम म्हणजे दोस्तीसाठी अनेक जण अनेक गोष्टी करतात, पण मी दोस्त असतो जेव्हा माझ्या भांडणाचा प्रसंग येतो तेव्हा पळून जात असतो, भांडणं संपल्यावर मी येत असतो. अशा ह्या भूमिका माझी विनोदाची. तुम्हाला फ्युचर वाटतंय कुस्तीचा महाराष्ट्रात? कारण ऑलिम्पिक मेडल्स पूर्वी येत होते, आता थोडे बंद झाले. हरियाणा ते जास्त येतात, कुठे कमी पडतात असं वाटतं? त्या संदर्भात मी सांगू शकतो. तुम्ही जो प्रश्न विचारला खूप छान विचारला. सगळ्यात पहिलं मेडल खशाबाजारने दिलेले आपल्या महाराष्ट्राला, बरोबर ना? त्याच्यानंतर तुम्ही तसंच आता महाराष्ट्रात मेडल नाही यायचं कारण त्याचा मागचा उद्देश काहीच नाही. आपल्याकडे पण भरपूर प्रॅक्टिस करतात. आज तुम्हाला सांगतो राहुल आवारे आपले खूप चांगले प्लेअर होते, म्हणजे त्यांचं ऑलिम्पिक लेवलचे प्लेअर होते, पण दिल्ली सारख्या ठिकाणी जेव्हा आपला प्लेअर तिथे खेळायला जातो तर त्या लेवलने तिथे ते थोडं पार्सलिटी करतात का. आता आपले प्लेअर एवढे चांगले असतात, खूप कष्ट करतात, खूप प्रॅक्टिस करतात, पण त्या ठिकाणी जेव्हा आपला प्लेअर खेळायला जातो तर तिथे आपल्या महाराष्ट्राच्या प्लेअरवरती अन्याय करते. त्यामुळे आपला प्लेअर तुम्हाला जे म्हणता ना तुम्ही का महाराष्ट्राला आपल्या मेडल काहीच नाही, त्याचं कारण फक्त एवढंच, दुसरं काहीच कारण नाही त्याचं. आता आपले पण मुलं फार चांगली कुस्ती करतात. आता बघा तुम्ही पेपरला पण बघत असता किंवा टीव्हीला बघता, कॅडेट म्हणजे एशिया चॅम्पियनशिप, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप,
सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपला आपल्या पण मुलांनी आता भरपूर मेडल येतात. आणि हा जे तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही 2000 आताची ऑलिम्पिक इनपुट्स त्याच्यात कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात या 2 पैलवानची सिलेक्शन झालं.